नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा, आज कामावरनं यायला उशीर झाला आणि घरी आल्या मुलांचं चाललेलं, मम्मी भूक लागली, पटकन काहीतरी खायला दे। आणि कामावरनं यायला मला आज उशीर झालेला, कारण शनिवार रविवार मला जास्त कामं असतात। तुम्हाला तर माहिती, मी जेवण बनवायचं काम करते आणि कामावर मी सकाळी पहाटेच जाते। तर कामावरनं आली, मोठा कुकर ठेवला गॅसवर, तेल तापवलं, त्याच्यामध्ये थोडेसे 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, थोडीशी दालचिनी, 2 तेजपत्ता आणि 3-4 मोठे कांदे चिरून असे लांब लांब टाकले। 7-8 हिरव्या मिरच्या मधून पोटं फाडून ते असे टाकले। पटापट सोयाबीन राईस बनवावा, कारण मुलाला भूक लागली आहे, त्यासाठी सोयाबीन भिजू घातलेले होते, ते काय लगेचच भिजतात। तर अशा प्रकारे पटापट मी कांदा व्यवस्थित फ्राय करायला घेतला तेलामध्ये। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकली। आलं लसूणची पेस्ट संपली होती, पण जेवढी होती तेवढी टाकली। त्यानंतर त्या आलं लसूणच्या पेस्टच्या पाऊचमध्ये थोडंसं पाणी टाकलं। म्हणजे काय, आपण एखादी वस्तू पैसे देऊन खरेदी करतो तर त्याचा पूर्ण वापर केला पाहिजे। मला बहुतेक जण कंजूस पण म्हणतात, किती कंजूसपणा करते, पण आपल्याला जर संसार भागवायचा आहे तर हा कंजूसपणा करावाच लागतो। तर त्यानंतर कांदा फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 3-4 टोमॅटो टाकले, कारण टोमॅटोची साईज छोटी होती, मी असे लांब लांब कापून टाकले। ते देखील मी कांद्याबरोबर मस्तपैकी फ्राय करून घेतले। तर आता मी जेव्हा व्हॉइस ओव्हर करते, बाहेर जोरजोरात फटाके उडत आहेत, तर त्याच्याकडे प्लीज दुर्लक्ष करा। दिवाळीचा सण आहे आणि आमच्या घरामध्ये जास्त आवाज येतो फटाक्यांचा, तरी मी व्हॉइस ओव्हर करते। तर अशा प्रकारे या पाऊचमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेतलं। ते देखील मी यामध्ये टाकणार आहे। शक्यतो मी विकतची आलं लसूण पेस्ट वापरत नाही, मी स्वतः घरातच बनवते। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओत बघितलं असेल। पण आता इथे सासूबाईंच्या घरी आलेली आहे आणि सुतकाचं घर असल्यामुळे सगळ्या वस्तू करायला भेटत नाही। तर अशा प्रकारे व्यवस्थित टोमॅटो पण स्मॅश झाल्याच्या नंतर हा बादशहाचा बिर्याणी मसाला आहे तो मी टाकलेला आहे, कारण मी हा जो सोयाबीन राईस बनवते तो जास्त क्वांटिटीमध्ये बनवते, कारण आम्ही 5-6 जण आहेत खाणारे, त्यामुळे मोठा कुकर ठेवलेला आहे। आणि मोठ्या कुकरमध्ये कसं 1-2 शिट्ट्यांमध्येच हा सोयाबीन पुलाव होतो, सोया राईस होतो, म्हणून मी पटकन होईल या हिशोबाने पटापट करायला हात चालवत आहे। तर अशा प्रकारे बघा, हे फ्राय झाल्याच्या नंतर हा दही आहे, दह्यातलं जेवढं पाणी होतं तेवढं टाकलं। त्यानंतर 2 चमचे दही घेतलं, ते पण मी ह्यामध्ये टाकलं आणि आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत परतायचं जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही, नाहीतर दह्याचा कच्चापणा आपल्याला बिर्याणीमध्ये म्हणजेच या सोया राईसमध्ये लागेल। तर ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे सोयाबीन छानपैकी भिजले होते, त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं मी आणि त्यानंतर हे सोयाबीन मी या कुकरमध्ये टाकलेत। कांदा टोमॅटो छान फ्राय झालाय, मिरच्या पण फ्राय झाल्यात, त्यात थोडासा खडा मसाला टाकलाय, थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, 2 चमचे दही टाकलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सोयाबीनला आपल्या मसाल्याचा फ्लेवर येतो, त्याची टेस्ट लागते। हे व्यवस्थित परतल्यानंतर जेव्हा त्याला तेल सुटतं, आता ह्या स्टेजला आपण जो तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो टाकायचा आहे। व्यवस्थित हलवायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याला पुरेसं असं पाणी टाकायचं आहे। कुकरमध्ये जर तुम्ही करत असाल तर पाण्याचा अंदाज व्यवस्थित घ्या, नाहीतर असं पातळ मोकळा होणार नाही। पुलाव बिर्याणी म्हटलं तर थोडीशी मोकळीच हवी, तर मला कुकरचा अंदाज आहे त्या हिशोबाने मी पाणी टाकत असते। खरं तर कॅमेरामॅन ज्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे त्यांना व्यवस्थित कॅमेरा पकडता आलेला नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी अपलोड करू का नको असा विचार करत होती, पण शेवटी विचार केला आहे त्याला पण मेहनत लागलेलीच आहे, बनवलाच आहे व्हिडिओ तर अपलोड करूनच टाकते। तुम्हाला थोडंफार तरी माझ्या बोलण्यातनं तरी समजेल, जरी व्हिडिओत क्लिअर दिसत नसलं तरी माझ्या बोलण्यातनं तर समजेलच। अतिशय सोपं आहे, मीठ टाकलं मी त्याच्यात चवीनुसार, आवश्यक तेवढं पाणी टाकलेलं आहे, अतिशय सोपा आणि झटपट होतो हा सोया पुलाव। तर बघा, थोडंसंच तूप टाकलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा आपल्याला वरून टाकायचं आहे, जेणेकरून तुपाचा पण फ्लेवर येतो। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर आता ही काय 1 शिट्टी झाली तरी पण हा पुलाव मस्त शिजून निघतो। कसा मोठा कुकर आहे, बारीक गॅसवर 1 शिट्टी केली तरी आपला पुलाव हा रेडी होतो। अशा प्रकारे हे कुकरचं झाकण लावलेलं आहे। 6 जणांचा
मुलांसाठी मी हा पुलाव बनवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा पुलाव झाल्याच्या नंतर झाकण उघडल्यावर असा एका बाजूला गेला होता, तर ते व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं। तर तुम्हाला पण काय झटपट बनवायचं असेल, मुलांना भूक लागली असेल, आपल्याकडे वेळ कमी असेल, कुठे बाहेर जायचं असेल, तर तुम्ही हा सोया पुलावची म्हणजे सोया राईसची रेसिपी घरी ट्राय करू शकता, बनवू शकता। खूपच टेस्टी लागते आणि सोयाबीनमध्ये खूप प्रोटीन असतं। मुलांना सोयाबीन आवडतं सुद्धा आणि मुलांच्या पोटात प्रोटीन सुद्धा जातं। तर बघा असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्यात खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे। तुम्ही वरून तळलेले काजू सुद्धा टाकू शकता किंवा तळलेला कांदा सुद्धा टाकू शकता, पण मुलांना भूक लागलेली, त्यांना कंट्रोल होत नव्हतं म्हणून मी जास्त काही नाही टाकले, फक्त कोथिंबीर टाकली। तर अशी ही साधी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे। रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। असाच मला खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण या घरकाम करणाऱ्या बाईला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर भेटूया उद्याच्या व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ आणि बाय।